अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील बोदवड तालुक्यात आपण आलेलो आहोत। विधानसभा निवडणूक अगदीच तोंडावर येऊन ठेपलेली आहे। प्रत्येक ठिकाणी एकच चर्चा रंगताना दिसत आहे। या विधानसभा मतदारसंघामध्ये पुढील आमदार आता कोण असतील याबाबतच्या चर्चा प्रत्येक ठिकाणी आपल्याला रंगताना दिसत आहे। आपणही तोच जनसामान्यांचा कौल घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार हे निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले, परंतु मुक्ताईनगरमध्ये फक्त 3च जण असे आहे, 3 उमेदवार असे आहे की त्यांचे अतितटीचे सामने या ठिकाणी रंगताना दिसत आहे। त्यामध्ये मनसेचे अनिल गंगतिरे यांचं नाव प्रामुख्याने पुढे येत आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या रोहिणी खळसे या अधिकृत उमेदवार आहे, या त्यांचं देखील नाव समोर येत आहे। आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे महायुतीचे चंद्रकांत पाटील यांचं हे तिसरं नाव हे समोर येत आहे। या तिघांमध्ये ही तिरंगी लढत या ठिकाणी लढणार आहे। आता यामध्ये नेमका आमदार कोण असणार आहे आणि जनतेच्या मनातला आमदार कोण असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण बोदवड या ठिकाणी आलेलो आहे। आणि काका आपण यांच्याकडून जाणून घेणार, काका काय वाटतं या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण असतील आपले आमदार? या निवडणुकीमध्ये इथले आमदार चंद्रकांत निंबा पाटील असू शकतात, कारण त्यांचे भरपूर कामं इथे भरपूर कामं असून इथे 2,60,00,000ची मशानभूमी बनवली। हा आंबेडकर पुतळ्यासमोर आज ही त्यांचीच पुण्य आहे। आणि आमच्या समाजाला व लिंगायत समाजाला 25 लाख रुपये देऊन दिले त्यांनी आमदार निधीतून। रोहिणी खडसे बाबत आपण आपलं काय मत आहे? रोहिणी खडसे कारण त्यांचं काही काम वगैरे नाही आहे, कारण त्यांचे वडील 30 वर्ष इथे होते, तर त्यांनी कोणतीच समस्या इथली सोडली नाही। पाणी नाही, जनतेला काही विकास नाही, त्याच्याकरता हे चंद्रकांत पाटील आम्हाला निवडून यायसारखे आहे। चंद्रकांत पाटील काकांचं मत पूर्णपणे चंद्रकांत पाटलांना असल्याचं यांनी सांगितलं। या ठिकाणी आणखीन काही नागरिक आपण त्यांना विचारून घेणार, काय वाटतं आपले पुढचे आमदार कोण असतील? सध्या सांगू शकता नाही, आता 23 तारीखला माहीत होऊन जाईल। तुम्हाला काय वाटतं की कोण यायला हवे? या मतदारसंघात तुतारी वाजणार आहे बस। म्हणजे रोहिणी खडसे यांना आपण मत देऊ इच्छितो? रोहिणी खडसे या निवडून येतील असं त्यांचं मत आहे। आपण या ठिकाणी काही हॉटेल आपण इथे जाणार आहोत। दादा काय सांगाल, मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये पुढचे आमदार कोण असतील आणि कोण असायला हवं असं आपल्याला वाटतं? आम्हाला चंद्रकांत निंबाजी पाटील शिवसेना पक्षाचे उमेदवार पाहिजे। आणखीनही 2 या ठिकाणी उमेदवार असे आहे की ते म्हणजे अतिटटीचे सामने या ठिकाणी रंगतायत, तर त्यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? त्यांच्याबद्दल एकच नाराजी आहे की याच्या अगोदर रोहिणीताई खडसे यांचे वडील नाथाभाऊ यांच्याकडे 12 पद होते, त्यांनी कोणताच विकास केलेला नाही। हा माणूस सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आहे। ह्या माणसाचे आज पहा, हे रोड पहा, 40 वर्षाच्या अगोदरचे रोड आणि आताचे रोड, आणि ह्या माणसाला कामाची सक्त गरज आहे आणि मतदाराची सक्त गरज आहे। याच्या अगोदरचे जे होऊन गेले त्यांना आता ह्या गोष्टी काहीच घेणं देणं पडलेलं नाही। आम्हाला काम करणारा व्यक्ती आणि विशेष म्हणजे सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती आहे, तर अशा माणसाची आपल्याला गरज आहे। आपल्या गावामध्ये पाणी प्रश्न असल्याचं बोललं जात आहे, त्याचं निवारण कुठपर्यंत झालं? पाणी प्रश्न हा आमदार झाल्यानंतर योग्य रीतीने सुटेल। पाणी प्रश्न हा भाऊनी योग्य मार्गाने निवडून लावलेला आहे। मागील पंचवार्षिकला देखील तेच निवडून आले होते, तर आपला प्रश्न सुटलाय का? बिलकुल 100%, 50% कामं झालेले आहे। 50% जे कामं राहिलेले, उर्वरितचे कामं आता पुढच्या वाटचालीत होणारच आहे। काय सांगाल, आपण हॉटेल चालवतात, तर या ठिकाणी दिवसभरामध्ये बरेच नागरिक येत असतील, जनतेचा कौल कोणाच्या बाजूने? जनतेचा कौल हा सर्वसाधारण चंदूर निंबाजी पाटलाकडेच आहे। शिवसेना पक्ष धनुष्यबाण ही निशाणी आहे त्यांची। त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे सध्या तरी बोदवडमध्ये चंद्रकांत पाटील यांचीच हवा असल्याचं पाहायला मिळतंय। अभि तुतारी फक्त बस तुतारी रोहिणी खडसे आघाडीवर आहे। आपल्यासोबत या ठिकाणी आणखीन एक दादा आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा त्यांचं मत जाणून घेणार। काय वाटतं कोण असतील आमदार? यावेळेस सुद्धा चंद्रकांत पाटील हेच मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार असतील। काय कामं काय केली त्यांच्यामध्ये? खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये कामं केलेली आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने जो MIDCचा प्रलंबित प्रश्न होता तो त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि दुसरा विषय म्हणजे अनेक गावांमध्ये रस्त्यांची समस्या असेल, काही असेल, ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे।
आपण बोदवडमध्ये एका बुट हाऊसवर आलेलो आहोत. या ठिकाणी आपण यांच्या पण काय नेमक्या प्रतिक्रिया आहे, यांचा कौल कोणाच्या बाजूने हे देखील आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल दादा, मुक्ताईनगर मतदारसंघाचे पुढचे आमदार कोण असतील? चंद्रकांत भाऊ पाटील यायला पाहिजे. मागील पंचवार्षिकला देखील तेच निवडून आले होते. त्यांच्या वतीने काय कामं केले गेले? कामं झाले, व्यापाऱ्यांना काही त्रास झाला नाही, व्यापाऱ्यांना कोणती समस्या आली नाही. समस्या आली त्यांनी हल करून दिली. आता यावर्षी निवडून आल्यावर त्यांनी कॉम्प्लेक्स वगैरे बांधायचं सांगितलं आहे की नवीन कॉम्प्लेक्स बांधतो. आमचं असं आहे की बाबा दोन निवडून आलं तर विकासाला कामाला नीती होईल. काय वाटतं, निवडून आल्यानंतर हे सगळे विकास कामं हो, पूर्ण होतील? निवडून आल्यावर कॉम्प्लेक्स बांधतील, व्यापारीला चालना मिळतील, नवीन कॉम्प्लेक्स तयार करणार आहे. आपला विश्वास आहे त्यांच्यावरच? हो, आमचा विश्वास आहे चंद्रभाऊ. रोहिणी खडसेंबद्दल काय म्हणाल? त्यांचंही पण काम करणारे व्यक्ती आहे चंद्रभाऊ, म्हणून चंद्रभाऊकडे जास्त लक्ष आहे. आणि काय बोदवड येथे काही हे फळ विक्रेते आहे, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहे. काय सांगाल काका, कोण असतील पुढचे आमदार, कोण असतील? जो विकास करता ना उसको मत देते, जो काम करेगा उसको मत दे. कौन करता है फिर विकास यहाँ का? कौन? किसने किया आज तक? चंदू भाऊ ने करा. चंदू भाऊ ने करा. तो क्या लगता है आगे भी वही करेंगे? हाँ. काय सांगाल, कोण असतील पुढचे आमदार? चंद्रकांत निम्बाजी पाटिल, क्योंकि उनका जो है 5 साल के अंदर कोरोना काल में 2 साल चल गया और 2 साल के बाद में थोड़ा नियोजन बढ़ाने के लिए उनको और 6 महीने लग गए. 6 महीने के बाद में चंद्रकांत निम्बाजी पाटिल ने ये 30 साल के अंदर जो पिछले आमदार थे उन्होंने बहुत से काम नहीं किए. 2.5 साल के अंदर चंद्रकांत निम्बाजी पाटिल ने वो 30 साल के काम का पूरा मुकाबला 2.5 साल के अंदर का है. तो हमारी तो इच्छा ही है, मैं नाजिम दिलावर पिंजारी, कि अगला आमदार हमको चंद्रकांत निम्बाजी पाटिल ही देखना. आपण बोदवडवरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आहेत. या ठिकाणी काही भीमसैनिक आहे, आपण यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. दादा, काय वाटतं, आपले पुढचे आमदार कोण असतील? आपल्याला काय वाटतं, कोण असायला हवे पुढचे आमदार? सर्वप्रथम मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये जे चंद्रकांत भाऊ पाटील हे आमदार आहेत, आणि या आमदारांनी अवघ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये 2 वर्ष कोरोना काळामध्ये त्यांना काही निधी मिळाला नाही. परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी खडसे शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले, आणि मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून त्यांनी जो विकास कामाचा त्यांना भरघोस असा निधी दिला. जवळजवळ या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये 5,000 कोटीचा निधी, असा भरीव निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि आमच्या बोदवड शहरामध्ये पूर्ण बोदवड तालुक्याच्या वतीने चंद्रकांत भाऊ पाटील यांनी जे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक या ठिकाणी 30 ते 35 लाख रुपये खर्च करून आज आपल्या समोर ते कृती दिसते आहे, आणि समाजाच्या समोर आम्ही तो विषय घेऊन जातोय. त्या माध्यमातून त्यांनी भरघोस असं काम आमच्या समाजाचं वैभव वाढवलेलं आहे, मान सन्मान वाढवलेला आहे. त्यामुळे आमच्या सर्व समाजाच्या वतीने आम्ही एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या विधानसभा निवडणूकमध्ये चंद्रकांत पाटील हे विजयी होतील, यात शंका नाही. आपल्या बोदवड शहराला पाणी प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावत होता, तो सुटलाय का? तो जवळजवळ चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या प्रयत्नातून सुटलेला आहे, आणि थोड्याशा काही अडचणी राहतात त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. ज्यावेळेला इथे विकास कामं सुरू होते त्यावेळेला अनेक जणांचं असं देखील म्हणणं होतं की विकास कामं सुरू असताना एक निकृष्ट दर्जाचे सुरू होतं. यावर आपलं काय मत? या बोदवड तालुक्यामध्ये किंवा मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये कुठलेही विकास कामं भरघोस असे झालेले नाहीत, परंतु 2.5-3 वर्षाच्या कालखंडामध्ये विकास कामं दिसत आहेत. हे फक्त चंद्रकांत भाऊ पाटील आमदार यांच्या प्रयत्नातून दिसत आहेत. काय सांगाल? विकास कामे जे झालेले आहे ते जनतेला दिसून येत आहे. कारण खेडोपाड्यामध्ये बरेचसे शेतकरी जे लोक आहेत त्यांच्या शेतीपर्यंत रस्ते जाण्यासाठी पोहोचण्यासाठी रस्ते नव्हते. म्हणजे अक्षरशः पाण्यामध्ये त्यांचे चिखलामध्ये पाय जात होते. आज रोजी आपण जर एखाद्या शेतामध्ये जातो शेतकऱ्याच्या, तर तिथे माल वाहतूक करण्यासाठी डायरेक्ट 4 व्हीलर गाडी तिथे आजपर्यंत थेट पोहोचते आहे. तर हा विकास आपल्याला दिसून येतोय. जे काही शेतीविषयक योजना राबवल्या गेल्या बोदवड शहराला मिळाल्या? हो, मिळालेले आहे. शेतीविषयक ज्या पण योजना आहे शेतकऱ्यासाठी, शेतकरी सन्मान योजना वगैरे, या भरपूर सारख्या योजना ज्या आहेत या शेतकऱ्यांना मिळालेल्या आहेत. काय सांगाल? खरं तर कार्यसम्राट आमदार चंद्रकांत पाटील साहेब, तुम्ही मगाशी प्रश्न केला की पाण्याच्या संदर्भात, तर हा मतदारसंघ आणि बोदवड शहर गेल्या सातत्यानं 35 वर्षापासून मागचे जे आमदार होते एकनाथराव खडसे यांनी या बोदवड शहराला पाण्यापासून वंचित ठेवलं, आणि 20-25 दिवस या बोदवड शहरामध्ये पाणी येत नव्हतं. पण आमचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील साहेब आले
आणि त्यांनी 95 कोटीची सेपरेट पाणी पुरवठा योजना मंजूर करून त्या ठिकाणी शासकीय मान्यता मिळवून देऊन या बोदवडकरांचा कायमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे। आणि मी पुतळा समिती कार्य अध्यक्ष असल्याच्या नात्याने आमदार चंद्रकांत पाटील साहेबांनी या रोडाचं काम चाललेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा खड्ड्यात जात होता। आम्ही पुतळा समिती आमदार चंद्रकांत पाटील साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की साहेब अशा पद्धतीनं पुतळा खड्ड्यात जातोय आणि पुतळ्याचं सुशोभीकरणाचं काम झालं पाहिजे। तर त्यांनी आम्हाला तात्काळ होकार देऊन एक 30 लाख रुपये मंजूर करून या ठिकाणी भव्य दिव्य असे स्मारक बोदवड शहरामध्ये उभारणी करण्याचं काम चंद्रभाऊने केलेलं आहे। या ठिकाणी काही मुस्लिम बांधव सुद्धा आहे, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय वाटतं कोण असतील पुढचे आमदार? पुढचे आमदार चंद्रकांत पाटील असतील। आमचे सर्व मुस्लिम समाज त्यांच्या सोबत आहे आणि काही लोक अफवा पसरत आहे की मुस्लिम समाज शिवसेनेला मतदान करणार नाही, पण मी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने सांगतो की आमचा जास्तीत जास्त समाज मुस्लिम समाज कसा चंद्रकांत पाटलांना मतदान करेल हे आमची प्रतीक्षा चालू आहे आणि चंद्रकांत पाटील आमदार म्हणून निवडून येईल त्यात काही शंका नाही। दादांनी सांगितल्याप्रमाणे बोदवड शहरातील मुस्लिम समाज हा चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी आताच आपल्याला सांगितलंय। काय सांगाल दादा, कोण असतील? चंद्रकांत पाटीलांना कामं केलेलं आहे, इथं विकास केलेला आहे, आम्ही त्यांना मतदान करू आणि त्यांना विजय करू। बोदवड शहरातील जास्तीत जास्त जनता ही चंद्रकांत पाटलांच्याच बाजूने बोलत आहे, म्हणजेच चंद्रकांत पाटलांनाच झुकतं माप हे बोदवड शहरातून मिळत असलेलं आपण पाहायला मिळतं। काय सांगाल बाबा, कोण असतील मुक्ताईनगर मतदारसंघाचे पुढचे आमदार? चंदूभाऊ पाटील। रोहिणी खडसेंबद्दल काय म्हणाल? त्यांनी कामच केलं नाही, त्यांच्या वडिलांना 30-35 वर्ष दिले, काय केलं त्यांनी विकास? परंतु आता रोहिणी खडसे या नव्याने आता काही नाही, हे फक्त त्यांचे स्वतःचे घर भरण्यासाठी हे करताय। आतापर्यंत 30 वर्ष झोपले होते का? काय विकास केला त्यांनी बोदवडसाठी? काहीच विकास केला नाही। मग त्याच्यापेक्षा त्यांना 30 वर्ष गेले, यांना 5 वर्ष दिले, 5 वर्षामधून 2 वर्ष कोरोनाचे गेले, कोरोनामध्ये 3 वर्षामध्ये यांच्यापेक्षा जास्त निधी आणला। पुढे देखील ते सगळे विकास कामं करतील? बिलकुल बिलकुल गॅरंटी आम्हाला आमचे चंदूभाऊ। पुढचे आमदार आता कोण असतील, कोण असायला हवे असं आपल्याला वाटतंय? आम्हाला आमदार जो विकास काम करेल, जो जनसामान्य हिताचे कामं करेल असा आम्हाला आमदार हवा। कारण आम्ही जे सार्वजनिक पदामध्ये काम करत असतो त्यामध्ये लोकप्रतिनिधी सहकार्य पाहिजे आणि लोकप्रतिनिधी सहकार्य जर नसलं तर ते कोणतेही काम होत नाही। त्याकरता आम्हाला लोकप्रतिनिधी असा हवा की जो जनसामान्याकरता, जनहिताकरता आणि सर्वसामान्य गरिबाकरता लढणारा झटणारा असा नेता पाहिजे। मग काय सांगाल, मागील कित्येक वर्षांपासून एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार होते, त्यांच्याकडून आपल्याला सहकार्य मिळालं होतं? नाथाभाऊ हे आमचे अतिशय जुने सहकारी, मी त्यांचाच जवळचाच, परंतु गेल्या 35 वर्षामध्ये नाथाभाऊंनी कोणतंही असं विकास काम किंवा पाण्याचं काम 20 किलोमीटर अंतरावर असलेलं हतनूर धरणाचं पाणी बोदवडवासियांना मिळत नाही। पाणी हे 1 महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये 1 महिन्यात आळ मिळते, त्यामुळे लोकांना थोडंसं एक क्वचित विरोध पत्करावा लागला आणि मागच्या वेळेस आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना निवडून दिलं। मग आताही तेच व्हावे अशी आपली अपेक्षा आहे का? जनतेची अपेक्षा तशीच आहे, सर्वसामान्य जनतेची अपेक्षा तशीच आहे। जनतेचा कौल त्यांच्या साईडने, म्हणजेच आपण विकासाच्या बाजूने बोलतात। हो, आता कसं आहे, बोदवडचा विकास बराचपैकी झालेला आहे यावेळेस या 5 वर्षामध्ये बराच विकास झालेला आहे बोदवडचा। पण काय झालं, मागच्या 20-25 वर्षापासून बोदवडला पाणी मिळत नव्हतं आणि सर्वात मोठी शेतकरी लोक जे आहे यांचा जो सिंचनसाठी पाणी लागतंय ते आपल्याकडे आता जवळपास उपलब्ध व्हायच्या मार्गावर आहे, पण तरी आजपर्यंत अजून बोदवडला पाण्याचं म्हणजे शेतकरीला पाणी मिळेल असं अजून पण कोणताच विकासाचं काम झालं नाही। हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे। पाण्याचं चंदूभाऊंनी उद्घाटन केलं, ते पाण्याचं जर नियोजन लवकर झालं तर बोदवडवासियांना 2-3 दिवसाआड पाणी मिळेल, हे असं आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। आणि ते अशा जर कामं करत राहिले तर माझ्या हिशोबाने ते निवडून यायलाच पाहिजे। आपण माजी नगरसेवक आहात, तर याआधी जे काही आमदार होते त्यांच्यापर्यंत आपल्या भागातील समस्या नेल्यानंतर किंवा त्याच्या विकास कामांसाठी आपल्याला कुठपर्यंत निधी मिळाला होता? विकास कामं आपल्या भागात आपल्या भागात आम्ही जेव्हा होतो म्हणजे नगरसेवक होतो त्यावेळेस नाथाभाऊ होते, नाथाभाऊकडून
विरोधकांना आणि जे सत्ताधारी होते दोन्हीला मिळत होता निधीचा विकास कामासाठी त्यांनी दिलेला आहे, तो विषय नाही आहे. आपला विषय असा आहे की आपल्यासाठी नाही पण पुऱ्या बोदवडचे 52 खेडे आहे, त्या 52 खेड्याचा विकास करणं आहे आपल्याला. माझा बोदवडचाच विकास व्हायला पाहिजे असा विषय नाही आहे. म्हणजे सर्वांचा विकास हा चंदूभाऊंना प्रत्येक शेतकरींना शेतापर्यंत रस्ता घेऊन गेलेला आहे, बरोबर आहे. त्यासाठी त्यांनी फुल विकास केलेला आहे माझ्या हिशोबाने. मग त्यासारखे माणसं कसं आहे की बोदवडचं कोणी हित पाहायला पाहिजे. जर बोदवडचे हित पाहिलं तर बोदवडच्या बरंच जो निवडून येतो आमदार त्याचं बरंचसं मतदान बोदवडच्या भागातून जातं आणि जे बोदवडचा भाग जो करील ते निवडून 100% येतात. आता बरेच जण चंद्रकांत पाटलांच्याच बाजूने बोलतात, मग आपले कौल त्यांच्याच बाजूने. माझा कौल त्यांच्या बाजूनच आहे, कारण की त्यांनी बरेचसे विकास चांगल्या प्रकारे केलेले, काहीच अडचण नाही. मी महायुतीचाच माणूस आहे, तो काही विषय नाही आहे. पण सांगतो असं बऱ्याचपैकी त्यांनी कामं चांगल्या प्रकारे केलेले. पण माझं असं मत आहे की आमच्या बोदवडला सर्वात मोठी गोष्ट शेतकरीसाठी सिंचनचं जे पाणी आहे ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचायला पाहिजे, हा त्यांच्याकडून आम्हाला असा आहे. 2 नंबर बोदवडला पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 वर्षाच्या आत यायलाच पाहिजे आणि भुयारी गटार व्हायला पाहिजे, हे आमची मोठी अपेक्षा आहे. धन्यवाद. यांनी आपलं मत हे चंद्रकांत पाटलांना दिलेलं आहे, परंतु काही अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत, त्या पूर्ण व्हाव्यात अशी मागणी ते या ठिकाणी करतायत. काय सांगाल दादा, मुक्ताईनगर मतदारसंघाचे पुढचे आमदार कोण असतील? चंदूभाऊ. काय विकास कामं काय केले त्यांनी? दिसतोय फरक. चंदूभाऊ सोबत भाऊचा विकास चांगला आहे. आतापर्यंत भाऊना 2.5-3 वर्षामध्ये खूप विकास केलेला आहे, परत विकास होणार आहे. नक्की झालाय का विकास? झाला आहे विकास झालेला आहे. कुरार्दो काय विकास झाला आपल्या गावात? आपल्या धरणाचा बी झाला, रोडचे झाले, शेतीविषयक योजना मिळाल्या का? शेतीविषयी मिळाले ना, चालू आहे अजून मिळण्या. कोणत्या मिळाल्या? शेतीविषयी आहे, पगार गिगार काय ते आपलं जे आहे ते. काय सांगाल, कोण असतील मुक्ताईनगर मतदारसंघाचे? आम्हाला चंद्रकांत पाटीलच पाहिजे, कारण की गेलेल्या काही वर्षापासून आम्हाला अतिक्रमणचा फार त्रास होता. आम्ही ना भाऊंना सांगलं, भाऊंना आता मागे मराठी शाळा आहे समजा, त्यात कॉम्प्लेक्स करायचं आम्हाला हे केलं आहे. आणि त्याच्यानंतर भाऊ जर आले तर ते प्रोसिजरमध्ये राहील आणि भाऊच आले पाहिजे. आमची अपेक्षा आहे की चंद्रकांत पाटील महायुतीचे उमेदवार हे निवडूनच आले पाहिजे. आणि सगळ्याला आवाहन करतो की चंद्रकांत पाटलालाच मतदान करा. एक व्यापाऱ्याचं म्हणणं आहे, व्यापाऱ्याला जर त्रास नाही आहे तर कोणालाच त्रास नाही. ठीक आहे, शेतीच्या मालाबद्दल वगैरे काही विषय असतील तर ते नंतर आल्यावर भाऊ ते करणारच आहे. बस एवढीच माझी अपेक्षा आहे आणि चंद्रकांत पाटील निवडून आलेच पाहिजे. येत्या विधानसभा मतदानासंदर्भात आपण बोदवडमधील सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण सर्वात जास्त नाव हे चंद्रकांत पाटलांचं समोर येत आहे. चंद्रकांत पाटील हेच सध्या तरी बोदवड शहरामधून चर्चेत असलेले आपल्याला पाहायला मिळते. विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. आपण आता मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये आहोत. मुक्ताईनगरमध्ये आता सध्या तरी रोहिणी खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्या दोघांची चर्चा ही खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. प्रत्येकांच्या तोंडावर या दोघांपैकीच एकाचं नाव आहे. नेमकं मुक्ताईनगरमधील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने हे जाणून घेण्यासाठी आपण आज मुक्ताईनगर येथे आलेलो आहे. आज आपण मुक्ताईनगरमधील नागरिकांशी चर्चा करून त्यांचा कौल जाणून घेण्यासाठी इथे आलो आणि त्याचा कौल जाणून घेण्यासाठीच आपण आता सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा करणार आहोत. काय वाटतं, मुक्ताईनगरचे पुढचे आमदार कोण असतील? पुढचे आमदार चंदू. का रोहिणी खडसे का नाही? रोहिणी खडसे आता काय कामावरती येते मेन, काय ज्यांनी कोणाची कामं जास्त आहेत? चंदूभाऊंची कामं सांग. गेल्या कित्येक वर्षांपासून रोहिणी खडसे यांचे वडील एकनाथरावजी खडसे हे या ठिकाणचे, यांनी बरेच वर्षे तिकडे आमदारकी भूषवलेली आहे. मग त्यांच्याबद्दल काय म्हणाल? नाही, त्यांनी कामं केले, त्यांचे जेव्हा ते होते त्यांनी चांगले काम केलेले आहे इथं काय. पण आता चंदूभाऊची मागणी जास्त आहे. मुक्ताईनगरमध्ये आपण या ठिकाणी पान सेंटरवर आलो आहोत. इकडे दादा यांना विचारणार आहोत. दादा, काय वाटतं, कोण असतील मुक्ताईनगरचे पुढचे आमदार? जेही आले ते चांगलेच येतील आणि त्यांनी व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुलन पाहिजे, सुरक्षित बेरोजगारांसाठी MIDC पाहिजे आणि जे इतर महिलांच्या सुरक्षिततेविषयी स्वप्न त्यांनी पूर्ण केले पाहिजेत. बस एवढी आमची अपेक्षा आहे. मग कोण येतील असं वाटतं? कोण आपले सगळं पूर्ण करू शकेल? सर्वच चांगले आहेत. चंदूभाऊचंही कामही चांगले आहेत, बाकी उमेदवार आहेत त्यांचंही काम चांगलं आहे, सर्वांचं चांगलं आहे. इथे दिवसभरामध्ये बरेच नागरिक येतात, तर म्हणजे नागरिकांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने सध्या तरी? आता कसं असते, त्याची जी चॉईस आहे, कारण गुप्त मतदान आहे. ठीक आहे, दादांनी
आपलं मतदान हे गुप्त स्वरूपात ठेवलेलं आहे, त्यांचं विकासाला मत असणार आहे. काय सांगाल आजोबा, मुक्ताईनगरचे पुढचे आमदार कोण असतील? आमदार कोण असतील? आमदार चंदू पाटील. विकास कामं केलेत का त्यांनी? हो. काय सांगाल दादा, मुक्ताईनगरचे पुढचे आमदार कोण असतील? चंद्रकांत निंबाजी पाटील. काय विकास कामं काय? विकास 2.5 वर्षामध्ये इतका विकास झाला आहे की तो 30 वर्षात बी कोणी केला नाही होता. आणि शिवाजी महाराजचा पुतळा 17 तारीख 16 तारीख तर 16 तारखेलाच बसला. रोहिणी खडसेंबद्दल काय म्हणाल? ते काय आता हे जो विकासावरती येते सर्वच. हा पुतळा केव्हा बसला म्हणत होते तुम्ही? 16 तारखेला. ह्या 16ला. हो. काय वाटतं मग, हे सगळे विकास कामं जे सुरू आहेत हे आता निवडणूक तोंडावर बघून होत आहेत का? चंद्रकांत पाटील येत आहे शिवरमध्ये. काय सांगाल, कोण असतील आमदार? यावेळेस आमदार चंद्रकांत पाटील असले पाहिजे, कारण की यांनी युवा मंडळीसाठी पण खूप काही करून ठेवलेलं आहे. काय केलंय? जसे की गावोगावी आता जे समस्या होत्या ना, जसे की रोडाच्या किंवा भरपूर अशा समस्या त्यांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आम्ही पण त्यांना सांगितलं आहे की बुवा आमच्या गावामध्ये जी मांडण्याचा प्रयत्न करा तुम्ही. तर ते बोललेत की लवकरात लवकर त्यांनी पास पण केलं आहे आणि त्याचा निधी पण आलेला आहे आणि लवकरच ते पण मार्ग होणार आहे. आणि खूप त्यांनी मोठे मोठे कामं केलेत. ते निवडून आल्यावर ते सर्व कामं पूर्णत्वास नेतील हा विश्वास आहे का आपल्याला? 100% मॅडम, कारण त्यांनी आश्वासन दिले होते. काही पर्सेंट म्हणजे 95% त्यांनी केलेत कामं. या आधीच्या आश्वासनं त्यांनी पूर्ण? हां, 95% केलेत. 5% काही बाकी राहिले, कारण की विरोधी लोकांमुळे काही बाकी राहिलेत. बाकी ते पण पूर्ण होणार 100%. काय सांगाल दादा, कोण असतील पुढचे आमदार? चंद्रकांत निंबाजी पाटील. आपण बघू शकत आहात, आपण आता मुक्ताईनगरमध्ये आहोत. मुक्ताईनगरमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या तोंडावर शिवसेना महायुतीचे चंद्रकांत पाटील यांचंच नाव येताना दिसत. कुणाची हवा आहे सध्या? मे बी चंद्रकांत पाटील. सध्या त्यांचीच हवा आहे का? काय विकास कामं भरपूर गेले ताई, सगळे सुस्थितीत आहे. अकॉर्डिंग टू 30 इयर्स 3 इयर्स सगळे व्यवस्थित. आपण बघू शकत आहात या ठिकाणी चहा विक्रेते, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलो आहोत. काय वाटतं, मुक्ताईनगरचे पुढचे आमदार कोण असतील? विनोद सोनवणे. विनोद सोनवणे. काय आपल्या सगळ्या अपेक्षा ते पूर्ण करू शकतील असं मत आहे का? हो. आणि आता सगळेजण चंद्रकांत पाटलांचं नाव घेत आहेत, कोणी रोहिणी खडसेंचं नाव घेत आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, विनोद सोनवणे जे हवा आहे वो आहे. आपण बघू शकत आहात, यांनी या ठिकाणी विनोद सोनवणेंचं नाव घेतले आणि ते निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. काय सांगाल दादा? चंद्रकांत निंबाजी पाटील. कारण आपल्या ह्याच्यात मुक्ताईनगर विधानसभेमध्ये एकनाथराव गणपतराव खडसे 30 वर्ष सत्ता हातात असल्यानंतर मुक्ताईनगर तालुक्याचा विकास झालेला नाही आहे. जे आपल्या कोरोना काळात चंद्रकांत निंबाजी पाटील आलेले 2.5 वर्षामध्ये त्यांनी भरपूर विकास केलेला आहे. तरी माझ्या मते चंद्रकांत निंबाजी पाटील हे आमदार व्हायला हवं, जो विकास आहे. सांगाल दादा, कोण असतील मुक्ताईनगरचे पुढचे आमदार? रोहिणी खडसे. आता बरेच जण चंद्रकांत पाटलांचं नाव घेतात, आपलं काय मत आहे? माझं म्हणणं एक आहे, एका महिलाला आपण संधी दिली पाहिजे, कारण की महिला हे सक्षमीकरण आपणच राबवत आहे. त्या ठिकाणी महिलाला 50% आपणच आरक्षण दिलेलं आहे. त्यासाठी महिला काहीतरी करू शकते, हे माझं मत आहे. महाविकास आघाडीचं सरकार चांगल्यापणे काम करेन एवढी खात्री मला आहे. काय सांगाल, कोण असतील मुक्ताईनगरचे पुढचे आमदार? चंद्रकांत पाटील. रोहिणी खडसे नाहीत का? रोहिणी खडसे नाही, का? काय कारण घरांशाही आता नको आहे. खासदार पण तुम्ही, आमदार पण तुम्ही, सर्व पद तुमच्याकडेच कसं काय देणार आहे. बाकी बी सार्वजनिक लोक आहे ना त्यामध्ये, म्हणून त्याच्यासाठी चंद्रकांत पाटील एकदम परफेक्ट माणूस आहे आणि चंद्रकांत पाटील निवडून येतील आणि मुक्ताईनगर मतदारसंघाचा विकास तेच करतील. या ठिकाणी काही विक्रेते देखील आहे, आपण यांच्याकडून सुद्धा यांची मतं जाणून घेणार आहोत. काय वाटतं, मुक्ताईनगरचे पुढचे आमदार कोण? चंद्रकांत निंबा पाटील. रोहिणी खडसेंबद्दल आपलं काय मत आहे? आम्हाला फक्त चंद्रकांत निंबा पाटील पाहिजे. आपल्याकडचा विकास झालाय का, त्यांनी केलाय का? विकास 30-35 वर्षात झाला नाही, तो विकास 2.5 वर्षात झाला का नाही? हो. बऱ्याच जणांचे असे सुद्धा म्हणणे होते की ज्या वेळेला इथला विकास झाला तो निकृष्ट दर्जाचा होता. आम्हाला 14 वर्षाचा वनवास होता, आम्हाला 35 वर्षाचा वनवास झाला. ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल दादा, आपले पुढचे आमदार कोण असतील? चंद्रकांत पाटील. नमस्कार मॅडम. आम्हाला तरी वाटतं, आम्ही जेव्हापासून मतदारसंघामध्ये जेव्हापासून मतदान करतो तेव्हापासून तरी आता समजते की आम्हाला फरक दिसतो आहे. कारण या 5 वर्षात तरी भाऊला 2.5 वर्ष मिळाली, तरी 2.5 वर्षात भाऊंनी भरपूर कामं केलेली आहे. चंद्रकांत भाऊ पाटील हे आमदार
हवे आणि याच्या पुढे पण पाहिजेच. याआधी आम्ही काहींच्या प्रतिक्रिया ऐकल्या. त्यांनी रोहिणी खडसे यांना पुढाकार देऊन एक महिला पुढे जायला हवी यासाठी त्यांनी एक मुद्दा उचलला होता. त्यांनी फक्त घराणेशाही चालवत आहे. आता खासदारकीला त्यांनी त्यांची घराची शाही, त्यांच्या घरात पण आहे, खासदार आहे, परत आमदारकी पण त्यांच्याकडे आहे. बरेचसे जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत दूध संघावर त्यांच्या घरातच राहतात ना. आतापर्यंत ते घराणेशाहीच चालवत आले आणि आता घराणेशाही नको, आता फक्त पाहिजे चंद्रकांत पाटील बस. रोहिणीताई हा रोहिणताई. काय सांगाल? आमदार चंद्रकांत पाटील. काय सांगाल दादा? आम्हाला विनोद सोनवणे. काय सांगाल? चंदू पाटील. चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील आम्हाला हवे, डबल हवे. हो. काय विकास काय केलाय? भरपूर विकास केला. झालाय का? हो, सगळं पद्धतशीर झालं. जे 35 वर्षात इथे विकास झालेला नाही ते फक्त अवघ्या 3च वर्षात इथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विकास केलेला आहे. त्यासाठी आम्हाला परत आमदार चंद्रकांत पाटीलच हवे. काय सांगाल काका, कोण असतील मुक्ताईनगरचे पुढचे आमदार? मुक्ताईनगरमध्ये ज्या प्रमुख समस्या होत्या ते रस्ते, पाणी आणि शेती रस्ते, ते विद्यमान आमदार जे आहे चंद्रकांत भाऊ पाटील यांनी शेती रस्ते खूप सुंदर पद्धतीने केलेले आहे. गावोगावी रस्तेसुद्धा झालेले आहे. त्यामुळे असा एक अंदाज आहे की पुन्हा चंद्रकांत भाऊ पाटील हेच निवडून येतील. तुम्हाला काय वाटतं कोण यायला हवं? चंद्रकांत भाऊ पाटीलच यायला हवे. मुक्ताईनगरचे पुढचे आमदार कोण असतील? आमचे भावी आमदार चंद्रकांत पाटील. का तेच का हो? कारण त्यांचा विकास आहे, विकास बोलतोय, त्यांचं काम बोलतंय. विकास केलाय का? पण केलाय का म्हणजे आता केलाय म्हणूनच बोलतो ना एवढं. रक्षा खडसेंबद्दल काय म्हणाल? रक्षा वर्षाबद्दल काय म्हणायचं, त्यांनी करायला पाहिजे. त्यांचे वडील सुद्धा इथे 30 वर्ष आमदार होते. मग होते ना. त्यांनी नाही का केला विकास? त्यांनी काय विकास केला त्यांनाच माहिती. आता ताई काय सांगाल, मुक्ताईनगरचे पुढचे आमदार कोण असायला हवे असं वाटतं? आमदार चंद्रकांत भाऊ असणार आमदार. आता ज्या महिलांविषयी ज्या पण काही योजना राबवल्या गेल्या त्याचे लाभ आपल्याला मिळालेत का? हो मिळाले. रोहिणी खडसे यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं? रोहिणी खडसे ताईचं बी कामं केले त्यांनी पण आता सांगायचं धरलं तर आमदार चंद्रकांत भाऊ असणार. ताईंनी सुद्धा चंद्रकांत पाटील यांनाच समर्थन दिलेलं आहे. काय सांगाल दादा, मुक्ताईनगरचे पुढचे आमदार कोण असतील? चंद्रकांत पाटील. रोहिणी खडसे नाही? चंद्रकांत पाटलांनी काय विकास काम? भरपूर कामं केले. भरपूर. काय सांगू शकाल? चंद्रकांत पाटील एक नंबर. काय सांगाल दादा, कोण असतील मुक्ताईनगरचे पुढचे आमदार? चंद्रकांत भाऊ पाटील. रोहिणी खडसेंबद्दल आपलं काय मत आहे? तर कसं आहे, आज इकडे तर काल तिकडे, कोणी कुठे जाते कोणी कुठे जाते. त्याच्याकरता कसं आहे, एका बाजूला आलं चांगलं राहते. म्हणजे एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराबाबत आपण बोलता? नाही तसं नाही, ते कसं घराणेशाही चालू आहे ना, मग बदल बी झाला पाहिजे काहीतरी. घराणेशाही नको आहे आता आपल्याला? घराणेशाही नको आहे. चंद्रकांत पाटलांनी विकास कामं केलेत का आपल्या? भरपूर कामं केली 2.5 वर्षात चंद्रकांत पाटलांनी. एवढा मोठा पुतळा बांधून दिला आहे की. काय सांगाल दादा? माझं पण तेच मत आहे. मॅडम हॅलो, वाटते तर चंद्रकांत पाटीलच आहे. वाटते, तुला काय वाटतं? पीक चंद्रकांत पाटीलच आहे. त्यांनाच देणार मग. काय विकास कामं झालेत का? हो, शिवाजी महाराज बसले ना. दादा तू इथे पानटपरी झालो होतोस, काय वाटतं इथे बरेच जण येत असतील तर जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने असतो? जनतेचा कौल म्हणजे चंद्रकांत पाटीलच, कारण की विकास कामं होत आहे, सगळे होत आहे. जास्त जनता ही विकासालाच मत देते. दादा काय सांगाल, मुक्ताईनगरचे पुढचे आमदार कोण असतील? आमदार माननीय चंद्रकांत निंबाजी पाटील. रोहिणी खडसेंबाबत काय मत आहे? बिलकुल नाही, रिवर्स बॅकफूट. चंद्रकांत पाटलांनी काय विकास कामं केले? जे 5 वर्षापैकी 2.5 वर्ष मिळाले त्यांना, आणि 2.5 वर्षाचं 2 वर्ष कोरोनातून गेलेले आहे, आणि जे 2 वर्ष 2.5 वर्ष मिळालेले आहे हे जनतेला सर्वांना माहीत आहे. जे 30 वर्षात जे कामं नाही झाले ते या 2 वर्षात भरपूर कामं झाले जनतेची. यापुढेची अपेक्षा आहे का आपल्याला? 4 पटीने. बिलकुल. काय वाटतं कोण असतील आमदार? मला वाटतं चंद्रभाऊ असतील आमदार. कोणते लाभ मिळाले महिलांबद्दल? आम्हाला फक्त जो एक योजना काढली होती तो मिळाला, बाकीचं काही नाही आहे. ST मध्ये अर्ध तिकीट मिळतंय का? हां मिळतं, पण मग आम्ही नाही जात ना, तर आता काही मिळतं पण.
काय वाटतं ह्या योजनांमुळे जे सर्वसामान्य महिला आहेत ज्या अपडाऊन करतात त्यांना कसा फायदा होतो? म्हणजे सर्वसामान्य महिलांना खूप सपोर्ट होतो. विशेष करून चंदूभाऊ म्हणजे जेव्हा अडचण असते ना तेव्हा एक आपला व्यक्ती म्हणून सपोर्ट करतात की गरीब असो कोणी पण असो त्यांना भेदभाव नाही करत ते दुसऱ्यांमध्ये. त्यामुळे असं वाटतं की ते यायलाच पाहिजे. दादा काय सांगा? सध्याची राजकीय स्थिती जर बघितली आपण तर मला वाटतं चंद्रकांत पाटील यांचं पारडं जळच आहे, परंतु अपक्षांमुळे होऊ शकतं की दगाफटका होऊ शकतो त्यांना. हेच एक राजकीय गणित आहे सध्या. मुक्ताईनगरचे आमदार हे जनता निवडून देईल, पण माझा विषय वेगळा आहे की महाराष्ट्रामधली महागाई कमी झाली पाहिजे, तरुण युवकांना काम मिळालं पाहिजे आणि भारताची अर्थव्यवस्था शेतीच्या भरोश्यावर आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला 10-15 वर्षापासून अजिबात भाव मिळत नाही. म्हणजे शेतकऱ्यांचा कोणी वालीच नाही. सरकार येतं, सरकार जातं, पण शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला भाव मिळत नाही. आणि भारताची अर्थव्यवस्था शेतीच्या उत्पादनावर अवलंबून असून तिला योग्य भाव मिळत नाही. आणि शेतकऱ्यांच्या घरचा माल जेव्हा व्यापाऱ्याकडे जातो त्या व्यापाऱ्यांच्या मालाला अधिकाधिक भाव मिळतो. एकंदरीत जेही निवडून येतील त्यांनी शेतकऱ्यांचा हा शेतीभावाचा प्रश्न हा सोडवायला हवा आहे, प्राधान्यानं सोडवायला पाहिजे. आपल्यासोबत या ठिकाणी काही युवक आहेत. दादा काय वाटतं कोण असायला हवे मुक्ताईनगरचे पुढचे आमदार? चंद्रकांत भाऊ पाटील. काय सांगाल? चंद्रकांत भाऊ पाटील. मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत भाऊंनी जो विकास केला तो 30 वर्षात कोणी करू शकलं नाही. म्हणून मुक्ताईनगर चंद्रकांत भाऊ ह्या जास्त मतं निवडून जा. मुक्ताईनगरमध्ये पाणी पुरवठा योजना ही 32 कोटी रुपयाची आणली. ती आतापर्यंत इसवीचे काळामध्ये जी पाणी पुरवठा होती तेच होती. आता चंद्रकांत भाऊने विकासाचं व्हिजन काय आहे ह्या मुक्ताईनगर तालुक्यात समजलं आणि जास्त मतांना चंद्रकांत भाऊ निवडून देतील या शंकेत कारण नाही.